राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस 150वी क्रांतीसूर्य धरती आबा बिरसा मुंडा जयंती निमित्त मनोर येथे 4 दिवसांचा भव्य कला महोत्सव संपन्न। क्रांतीसूर्य धरती आबा बिरसा मुंडा जयंती निमित्त मनोर जिल्हा पालघर येथे 11, 12, 13 व नोव्हेंबर 15 रोजी कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। 11 तारखेला महिलांसाठी हळदी कुंकू, 12 तारखेला जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा, 13 तारखेला जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा असे जाहीर कार्यक्रम होते। त्यात पूर्ण जिल्हाभरातून कार्यक्रमाला महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग घेतला। नोव्हेंबर 15 रोजी भव्य मिरवणूक, सभा व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्यात वेदांत म्युझिकल, ढोल नाच, गंगागौरी महादेव नंदी वाघ, तारपा नाच, टिपरी नाच, गौरी नाच, सुंदर असा चित्ररथ या कलापथकांचा सहभाग होता। संपूर्ण जिल्हाभरातून हजारो नागरिकांनी एकत्र येऊन आनंद साजरा केला। शोभायात्रेची सुरुवात स्वामी भारतानंद सरस्वतीजी महाराज यांच्या आशीर्वादाने झाली। प्रमुख वक्ते माजी आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी सभेला संबोधित करताना धरती आबा बिरसा मुंडा यांनी जल जंगल जमीन याच्या रक्षणासाठी इंग्रज सरकार व ख्रिश्चन मिशन यांच्या विरोधात पुकारलेले उलगुलान व बिरसाहेबची आठवण करून दिली। आदिवासी समाजात होत असलेली ख्रिश्चन मिशनरी लोकांची घुसखोरी, नोकऱ्या बळकावणे व आदिवासी हक्क याबाबत मार्गदर्शन केली व राज्यात धर्मांतरण विरोधी कायदा करण्याची जाहीर मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली। श्री संतोष जनाठे यांनी आपल्या प्रास्ताविकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्हाला जनजाती गौरव दिवस दिल्याबद्दल धन्यवाद दिले। कार्यक्रमात आदिवासी कलाकार यांचा सन्मान व त्याचे हस्ते स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले। मंचावर प्रमुख वक्ते डॉक्टर श्री संदीपभाऊ धुर्वे, स्वामी भारतानंद सरस्वतीजी महाराज, श्री संतोष जनाठे, सरपंच श्री चेतन पाटील, श्रीमती नीता पाटील, श्रीमती निशा सवरा व आदिवासी कलाकार होते। कार्यक्रमाचे आभार श्री मंगेश गोंड व सूत्रसंचालक श्री कुमावत सर व श्री प्रवीण खाचे सर यांनी केले। संपूर्ण कला महोत्सव यशस्वी करण्यासाठी आदिवासी एकता मित्र मंडळाचे श्री दामोदर कासट, श्री कुणाल बरफ, श्री सुनील किरकिरा सर व श्री मनोज डवला, सौ संचिता जनाठे यांच्या नेतृत्वात सर्व महिला, पुरुष, युवा टीमने 2 महिने यशस्वी प्रयत्न केले। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी खलील अहमद पटेल, पालघर तालुका क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट।